नमस्कार. आज आपण बनवणार आहोत भरली वांग्याची भाजी. आपण 5 ते 6 वांगी इथे घेतलेली आहेत. ती मधोमध आपण चिरून घेणार आहोत आणि मीठ घालून घेतलेल्या पानामध्ये आपण ती ठेवून देणार आहोत, कारण ती वांगी जी आहे ती मधून काळी पडू नयेत यासाठी. आता वांग्याची भाजी ही अनेक पद्धतीने आपण बनवतो. ही एक साधी सोपी रेसिपी, साधी सोपी पद्धत जी आहे ती आपण इथे बघणार आहोत. आता वांगी कापून झाल्यानंतर आपण एक वाटण तयार करायला घेणार आहोत आणि जी भाजी खूप टेस्टी लागते या पद्धतीने केल्यानंतर. मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला, एक कांदा, त्याचसोबत लसणाच्या पाकळ्या 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी हिरवी मिरची आणि थोडेसे शेंगदाणे टाकणार आहोत आणि त्यातच 2 चमचे दही जे आहे ते आपण इथे घालून घेणार आहोत, जेणेकरून वाटणचे थोडंसं बारीक होईल. त्यानंतर याच वाटणामध्ये आपण किसलेलं खोबरं घालून त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घेणार आहोत या पद्धतीने. आता आपण एका कढईमध्ये तेल टाकून जी आपली वांगी आहेत ती व्यवस्थित परतून घेणार आहोत. वांगी परतून झालेली आहेत त्याच तेलामध्ये आपण मोहरी, जिरं आणि वाटून घेतलेलं जे वाटण आहे ते घालून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. तेल इथे सुटलेलं आहे. यातच आपण कांदा, लसूण मसाला, गरम मसाला, गोडा मसाला, बेडगी मिरचीचं लाल तिखट, हळद टाकून व्यवस्थित परतून घेणार आहोत. आता त्यातच मी तीळ देखील टाकून घेतलेले आहेत. याच मिश्रणामध्ये आपण तळलेली वांगी किंवा परतलेली वांगीही घालून घेणार आहोत. आपल्याला कालवण किंवा भाजी कितपत घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्या पद्धतीने आपण पाणी टाकून घ्यायचं. मी ते गरम पाण्याचा वापर केलेला आहे. त्यातच ते मिक्सरचं भांडं जे आहे ते मी टाकलेलं आहे. मीठ टाकायचं चवीप्रमाणे. वरनं कोथिंबीर टाकलेली आहे. झाकण ठेवून साधारण 2 ते 3 मिनिटं ही वांगी आपण व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता छान अशी तरी आलेली आहे आपल्या कालवणाला. आपली ही वांग्याची भाजी जी आहे ती इथे तयार झालेली आहे. वांग्याच्या भाजीसोबतच मी इथे बाजरीची भाकरी देखील बनवलेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला भाकरी आणि भाजी इथे बनवून खूप टेस्टी असं जेवण जे आहे ते आपण इथे तयार केलेलं आहे. भाकरी बनवून मी तव्यावरती टाकून घेतलेली आहे. त्याचसोबत आपल्याला घ्यायचंच त्यावरती पाणी लावून घेणार आहोत. तवा आपला गरम असतो तेव्हाच पाणी ते भाकरीला लावून घ्यायचं आहे टाकल्यानंतर. आता भाकरी आपली तव्यावरती भाजून झाल्यानंतर आपण ती गॅसवरतीच आणि कमेंट करून भाजून घेणार आहोत. व्यवस्थित अशी भाकरी जी आहे या पद्धतीने भाजलेली आहे. इथे आपली ही भाजी ताट तयार